नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का आपल्या लोकांना थोडासा याचा संभ्रम होता का आपण सगळे एकत्र आहात का, पण आम्ही सर्व एकत्र आहे. महायुतीचे जेवढे घटक पक्ष सगळे आम्ही एकत्र आहे. आत्ताच माणिकराव कोकाटे असतील, सूरज नाहिरे असतील, आठवले गटांचे प्रकाश लोंढे असतील, भाजपाचे अनसपुरे साहेब असतील, सेनेचे दादा भुसे असतील, सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आणि मला विजयासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहोत. कोकाटेंचं तुम्ही नाव घेतलं, मात्र कोकाटेंना हेच माहिती नाही का महायुतीचा उमेदवार कोण आहे. तुम्ही कोकाटे आत्ताच त्यांनी सांगितलं, वर त्यांचं भाषण आहे आणि तुम्ही त्यांची बैठक घेऊ शकता का. त्यांनी सांगितलं महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना सर्वात जास्त मतांनी निवडून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि सुरजाताई आता आहेच ना. महायुतीचे दुसरे मंत्री छगन भुजबळ तुमच्या बैठकीला येत नाही, नाही, त्यांना निरोप पोहोचला नसेल, येतील ते, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमची उमेदवारी आहे तुमच्याकडनं निरोप नाही, केला. ते मी आता मुळात महत्त्वाचे की मी जळगावून येतो आहे. पक्षाने आता मला फोन केला का इथं मीटिंग ठेवलेली आहे, कोणाकोणाला आमंत्रण दिलं हे मला सांगता येणार नाही. त्या संदर्भात कोकाटेंनी सांगितलं मीडियासमोर का महायुतीचा उमेदवार कोण आहे हेच मला माहिती आहे. महायुतीचं उमेदवार त्यांनी वर भाषण केलं ना, आता इतक्यात भाषण केलं ना. सुरजनताई त्यांची बाईट घेऊ शकता. त्यांनी असं का बरं दराडे सांगितलं? साहेब, हां. विश्वासात घेतलं जात नाही असं वाटतंय का? एकूणच असे विषय महायुतीचे 2 कॅन्डिडेट आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचं पण आहे, शिवसेनेचं पण आहे, त्यामुळे आमदारांना माहित नाही की महायुतीचं कोण नेमकं हे आहे. महायुतीचा आमदार किशोर दराडे, किशोर भिकाजी दराडे हेच अधिकृत उमेदवार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.